मी आज तुम्हाला 5 किलो प्रमाणामध्ये गव्हाची कुरडई कशी बनवायची, चीक कसा हटवायचा, किती वेळ शिजवायचा, चीक लाल होऊ नये म्हणून मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहे. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी ते 5 किलो इतका शरबती गहू घेतलेला आहे. गहू आपल्याला चांगला जाडसर बघून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये चीक चांगला पडतो. आणि हे गहू मी छान निवडून पाकडून घेतलेले आहे. आपल्याला हे गहू आता भिजू घालायचे आहे. तर मी इथे एक डबा घेतलेला आहे. त्या डब्यामध्ये संपूर्ण गहू टाकून घेत आहे. सर्व गहू मी इथे टाकून घेतले. त्यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकायचं आहे. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे सुरुवातीला. आपण जेव्हा सुरुवातीला पाणी टाकतो ना, तेव्हा छान चोळून चोळून असे धुवून घ्यायचे. म्हणजे त्यामधलं वरचा जो लालसरपणा असतो, माती असते, सर्व निघून जाते. मी छान इथे गहू धुवून घेतले आहे. त्यामधलं पाणी काढून घेतलं. 2दा करून पाणी काढून घेतलं आणि अजून त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे आपल्याला. कारण गव्हाला भिजण्यासाठी भरपूर पाणी लागतं. संपूर्ण बोट बुडेल इतकं मी ह्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण लावायचं आहे आणि झाकण लावल्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या दिवशी त्याचं पाणी बदलायचं आहे. रोज आपल्याला हे 4 दिवस कंटिन्यू पाणी बदलायचं आहे. म्हणजे गव्हाची कुरडई छान तयार होते, आंबूसपणा निघून जातो. आता तुम्ही 4थ्या दिवशी बघू शकता, इतकं पाणी आलेलं आहे. ते पाणी सर्व मी काढून घेते. त्यामध्ये अजून पाणी टाकलेलं आहे. आपल्याला गहू दाबून बघायचा आहे. गहू आज छान भिजलेला आहे. आता आपल्याला गहू मिक्सरमध्ये फिरून घ्यायचे, चुरून घ्यायचे. माझ्याकडं मशीन नाही, मी त्यामुळे हे गहू मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे. आपल्याला ह्या गव्हामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे. मी इथे एक चाळणी घेतलेली आहे. त्या चाळणीमध्ये गहू टाकून घेत आहे, म्हणजे त्याचं पाणी निथळून जातं. मी हे गहू 4थ्या दिवशी चुरत आहे, कारण जास्त आंबट पण होऊ शकतं. 4थ्या दिवशी तुमचे जर गहू भिजले नाही, तर 5व्या दिवशी दळू शकता. मी ते 4थ्या दिवशी दळणार आहे आणि 5व्या किंवा 6व्या दिवशी ह्या कुरडया तयार करणार आहे. चाळणी भरून इथे मी गहू टाकून घेत आहे, म्हणजे पाणी छान निथळून जाईल आणि आपल्याला मिक्सरला फिरवायलाही सोपं जातं. आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि पाणी छान निथळलेलं आहे. जेवढं बसेल तितके मी ह्यामध्ये गहू टाकून घेत आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे गहू चुरताना आणि आपल्याला हे गहू मिक्सरला ऑन ऑफ करत छान फिरवून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं, म्हणजे छान फिरलं जातं. तुमच्याकडं जर मशीन असेल तर मशीननंही तुम्ही हे गहू बारीक करू शकता. ह्या पद्धतीने मी इथे गहू छान बारीक केलेला आहे. एक पातेलं घेतलं, त्यामध्ये भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि हे चुरलेले गहू त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. म्हणजे चिटकणार नाही आणि आपल्याला हे चीक काढण्यासाठी सोपं पडतं. मी सर्व गहू असेच बारीक करून घेणार आहे ह्या पद्धतीने. मी इथे सर्व गहू बारीक करून घेतले, बघू शकता. तुमच्याकडं मोठं मोकळं असं भांडं असेल, त्यामध्ये टाकून घ्यायचं, अजून पाणी टाकायचं आणि पिळून पिळून घ्यायचं या पद्धतीने. हा कोंडा आपल्याला सर्व चीक निघेपर्यंत पिळून घ्यायचा आहे. 2 ते 3 पाण्याने असा पिळून घ्यायचा, म्हणजे सर्व चीक निघून येतो. ह्या पद्धतीने मी इथे असा चीक काढून घेत आहे. खूप सोपी प्रोसेस पण म्हणता येईल, पण तुम्ही जर एकट्या असाल करायला, तर 1 किंवा 2 किलोच्याच करून बघा. मी या पद्धतीने सर्व असा कोंडा पिळून घेणार आहे. सर्व मी इथे कोंडा पिळून घेतला. एक डब्बा घेतला आहे, त्याला साडीचा एक कपडा बांधून घेतला आणि सोजीची चाळणी ठेवली आणि आपण जो चिक तयार करून घेतलेला आहे, तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे या पद्धतीने. त्यामध्ये मी इथे पाणी टाकून या पद्धतीने इथे कोंडा असा पिळून पिळून घेतला. चाळणीमध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे डबल डबल काम होत नाही या पद्धतीने. तुम्हाला जर असं जमत नसेल तर चाळणीने सुरुवातीला चाळून घ्यायचं. परत डब्याला एक कपडा बांधायचा आणि असा चीक गाळून घ्यायचा. म्हणजे त्यामध्ये कोंडाही जात नाही आणि कुरडईही लाल होत नाही ह्या पद्धतीने. थोडा टाईमच जातो. थोडं थोडं करून करायचं.
मी ते कपडा बांधल्यामुळे त्याचा जो बारीक बारीक कोंडा असतो तो वरतीच राहतो, फक्त खाली पांढरा शुभ्र चिक पडतो. त्यामुळे असा कपडा बांधून घ्यायचा आणि असा चिक आपल्याला गाळून घ्यायचा आहे या पद्धतीने. लगेचच चिक बसायला लागतो, त्यामुळे फास्ट करून घ्यायचं. माझं एका साईडला मी करेपर्यंत चिक लगे बसला पण होता. त्यामुळे चांगला जर चिक पडला तर लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. सर्व मी असंच आता गाळून घेणार आहे या पद्धतीने. बघू शकता याला फेस आलेला आहे. सकाळी सकाळी चुरायचं म्हणजे त्याला फेस येत नाही आणि चिकही छान तयार होतो आणि दिवसभर तो चिक खाली बसतो. आपल्याला संध्याकाळी त्याचं पाणी बदलता येतं. आता तुम्ही जर सकाळी हा चिक बारीक केला ना, तर संध्याकाळी याचं पाणी काढून घ्यायचं वरचं वरचं आणि परत पाणी टाकायचं. म्हणजे आपली कुरडई छान तयार होते. ह्या पद्धतीने मी ते छान असं गाळून घेतलेलं आहे. बघू शकता आत्ता ते लाल दिसत आहे, पण मी हे रात्री पुन्हा पाणी बदलून घेणार आहे. झाकण लावायचं आहे आणि रात्री याचं पुन्हा एकदा पाणी बदलून घ्यायचं. मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे. आता मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवत आहे. इथे आपल्याला चिक तयार करण्यासाठी मी इथे एक मोठं पातेलं घेतलं. गॅसवर ठेवलेलं आहे. मी पातेल्याने पाणी मोजून टाकणार आहे. एक पातेलं भरून टाकलं, दुसरंही टाकलेलं आहे, तिसरंही पातेलं टाकलं. संपूर्ण मी ते 4 पातेले पाणी टाकणार आहे आणि झाकण ठेवायचं आहे. ही उकळेपर्यंत आपण आता चेक करूया. मी याचं रात्री एकदा पाणी बदलून घेतलेलं होतं, बघू शकता. आता आपल्याला याचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. असं पाणी निघतं लालसर असं, म्हणजे कुरडई हे पाणी काढल्यामुळे कुरडई छान तयार होते. अलगद अलगद असं चिक हलला नाही पाहिजे. ह्या पद्धतीने पाणी अलगद असं काढून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये चिक येणार नाही. ह्या पद्धतीने मी ते संपूर्ण पाणी काढून घेणार आहे. चिकामध्ये भरपूर पाणी टाकायचं, म्हणजे कसं वरतून जे पाणी आलेलं असतं ते खराब पाणी निघून जातं. आता थोडंसं पाणी राहिलेलं आहे, तर थोडं मी पाणी अलगद असं काढून घेणार आहे, कारण त्यामध्ये चिक येऊ शकतो. मी हे कुरड्या गॅसवर करत आहे. बघू शकता आता संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. आपल्याला संपूर्ण चिक आता फोडून घ्यायचा आहे. खूप खाली घट्ट बसलेला आहे. उचटणी घ्यायची कडक अशी आणि तिने आपल्याला चिक हा फोडून घ्यायचा आहे. कुरडया करण्यासाठी 2 ते 3 जणांची गरज असते. जर तुमच्याकडे कमी माणसं असतील तर तुम्ही 1 जण कराल असाल तर 1 किंवा 2 किलोच्या करून बघा. माझ्याकडं दोघी जणी होतो आम्ही, त्यामुळे मी इथं 5 किलोच्या केलेल्या आहे. मी सर्व चिक हा फोडून घेतलेला आहे. छान दाटसर झालेला आहे. मी ते चिक मोजून घेतलेला आहे. ज्या पातेल्याने मी पाणी मोजून घेतलं होतं त्याच पातेल्याने चिक मोजून घेतला. संपूर्ण हा चिक 3 पातेले भरलेला आहे. आपण पाणी 4 पातेले ठेवलेलं आहे. जेवढा चिक घ्याल तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. आता पाणी उकळलं की नाही चेक करूया. पाणी छान आपलं उकळलेलं आहे. आपण जे पाणी एक्स्ट्राचं त्यामध्ये टाकलेलं होतं ते काढून घ्यायचं आहे. संपूर्ण मी इथे 1 पातेलं पाणी काढून घेणार आहे बाजूला. लागलं तर टाकणार आहे. कारण चिक पातळ होऊ शकतो. जितका आपला चिक असेल तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 3 पातेलं संपूर्ण पाणी आहे. आपण ह्यामध्ये मीठ टाकणार आहोत. 3 चमच्याच्या वरती मीठ आहे हे. असे जमा करून बघायचं आणि ह्या पद्धतीने चवेपुरतं मी इथे मीठ टाकलेलं आहे. झाकण ठेवायचं. छान उकळी आणायची आहे पाण्याला. मीठ टाकल्यानंतर चेक करूया. छान कडकडीत उकळी आलेली आहे. मी इथे कॉटनच्या कपड्याने धरून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला हे छान हटवून घ्यायचं आहे. दोघाची किंवा तिघाची गरज पडू शकते. मी हे किचन वाट्यावर करत आहे, त्यामुळे आधी पातेलं धरून घेतलं. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करायचा आहे आणि आधी चाटूने गोल गोल फिरवत एक जणाला चिक टाकायला लावायचा आणि फास्ट प्रोसेस करायची, नाहीतर गोळे होऊ शकतात. एका जणाने धरायचं, एका जणाने टाकायचं आणि एका जणाने हटवायचं. फास्टमध्ये हे टाकायचं आहे. मी इथं हटवत होते आणि एक जण टाकत होतो, एक जण पातेल्याने धरलेला आहे. फास्टमध्ये हे चिक संपूर्ण त्यामध्ये ओतून द्यायचा. लगेचच जमा व्हायला सुरुवात होते.
एकसारखं हलवत हा आपल्याला चीक हटवून घ्यायचा आहे. 10 ते 15 मिनटं ॲटलीस्ट हा चीक एकसारखा हटवून घ्यायचा आहे, म्हणजे त्यामध्ये गोळे होत नाही. ज्याला हटवता येत असेल त्यांनीच हटवा, नाहीतर त्याला दम लागू शकतो. असं दोन्ही दोन्ही हाताने आपल्याला एकसारखा फिरवत हा चीक छान असा फेटून घ्यायचा आहे, हटवून घ्यायचा आहे. अजिबात गोळे राहिले नाही पाहिजे. मी इथे बघू शकता आता तुम्ही पांढरा शुभ्र असा दिसत आहे चीक. मी त्यामधले 2दा पाणी काढलेलं आहे, त्यामुळे आपला चीक छान असा पांढरा शुभ्र तयार झालेला आहे. त्यामधलं तुम्ही पाणी काढलं ना, कुरड्या लाल अजिबात होत नाही. मस्त असा चीक तयार होतो. बघू शकता अजिबात गिठोळ्या राहिलेल्या नाही आहे. मस्त गिठोळ्या मी इथे मोडून घेतलेल्या आहे या पद्धतीने एकसारखं हलवत. मी ते हटवून घेतलेलं आहे. त्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घेणार आहे. घट्ट आहे थोडा आणि झाकण ठेवायचं आहे आणि याला कमीत कमी 30 ते 35-40 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. मी अधूनमधून याला चेक केलं, हलवून घेतलेलं आहे. पुन्हा तुम्हाला दाखवते. पुन्हा आपण याला चाटूने याला हटवून घ्यायचं आहे. मस्त असा चिक तयार झालेला आहे. छान अशा फसफसून येतो तो तयार झाल्यानंतर आणि त्यावर छान अशी चकाकी येते शिजल्यानंतर. लगेचच कळतो तो. छान शिजवून घ्यायचा. मी इथे कमी गॅस करून छान असा शिजवून घेत आहे. चाटू असा उभा ठेवून बघायचा. आपला चिक छान तयार झालेला, अशी जीव येते त्याला. मस्त चिक चकाकी आलेली आहे ते की समजायचं आपला चिक तयार झालेला आहे. मी इथे 40 ते 45 मिनटं इतके मी ह्यामध्ये कमी गॅसवर छान शिजवून घेतलेलं आहे. त्यामुळे कुरडईचा तार पडत नाही. आपण लगेचच आता कुरड्या करायला घेऊया. मी इथे मोठ्या साईजच्या सोऱ्या घेतलेला आहे. त्यामध्ये तुम्ही बारीक ताराची किंवा जाड ताराची कुरडई करू शकता. तेल पाणी लावून घ्यायचं सोऱ्याला आधी, म्हणजे कुरडई पडायला सोपं पडतं. आणि गरम गरमच ठेवायचा चीक. झाकण ठेवायचं लगेचच सोऱ्यामध्ये टाकल्यानंतर. मी ते सोऱ्यामध्ये टाकून घेत आहे या पद्धतीने. त्याच्यावर एक कॉटनचा कपडा ओला करून टाकून घ्यायचा, म्हणजे चीक आपला गरमच राहतो. मी तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीला 1 किंवा 2 सोरे कुरडई करून दाखवत आहे. त्यानंतर कॉटनचा कपडा त्यामध्ये ठेवणार आहे. ह्या पद्धतीने छान अशा कुरड्या तयार करत आहे. 1.5 एड्याच्या कुरड्या तयार करायची म्हणजे छान उठते आणि वाळायलाही सोपं जातं. माझ्याकडे एवढं ऊन नाही आहे. सुरुवातीला दुपारपर्यंत ऊन असतं. बघू शकता मस्त अशी तारं पण पडतायत. अजिबात चिकामध्ये गिठोळ्या झालेल्या नाही आहे. 1.5 एड्याची मी इथे कुरडई करत आहे ह्या पद्धतीने. तर अशा प्रकारे मी ते सर्व कुरड्या करून घेतलेल्या आहे. लास्टला म्हटलं कलरच्या कराव्या, तर 10-12 मी हिरव्या कलरच्या केलेल्या आहे ह्या पद्धतीने. सर्व कुरड्या मी इथे करून घेतलेल्या आहे. छान कडकडीत उन्हामध्ये ह्या वाळवून घ्यायच्या, म्हणजे छान वर्षभर टिकतात ह्या पद्धतीने. अजिबात खराब होत नाही. कुरडईचा तुम्ही तार बघू शकता मस्त आलेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला 2 ते 3 दिवसाने दाखवते. कुरड्या बघू शकता किती पांढऱ्या शुभ्र, त्याचा तार बघू शकता. अजिबात तुकडे झालेले नाही. ह्या पद्धतीने कुरडई तयार झालेली आहे. एकदम कडक अशा त्याचा तार आलेला आहे. जर ह्यामध्ये मीठ कमी झालं आणि कमी जर शिजलं तर त्याचा तार पडू शकतो. ह्या पद्धतीने इतक्या साऱ्या कुरड्या इथे तयार झालेल्या आहे. तुम्हाला मी एक कुरडई तळून दाखवते. कढईमध्ये इथे छान तेल गरम झालेलं आहे. एक तार टाकली बघू शकता. कुरडई टाकायची. टाकता क्षणी दुप्पट तिप्पट फुलत आहे. पांढरशुभ्र अशी कुरडई तयार झालेली आहे. थोडी मेहनत लागते, पण छान घरच्या घरी कुरड्या तयार होतात या पद्धतीने. बघू शकता तुम्हाला कलरची कुरडई मी इथे तळून दाखवली. मस्त अशी चौपट तिप्पट फुललेली आहे ह्या पद्धतीने. आजची गव्हाची कुरडईची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर कमीत कमी खूप साऱ्या कमेंट करा, लाईक करा.
जास्तीत जास्त शेअर करा. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला ज्योतिष किचन चॅनलवर पापडच्या, खारोड्याच्या खूप साऱ्या रेसिपी बघायला मिळतील. नाचणीचे पापड, ज्वारीचे पापड तर बघायचे असेल तर नक्की चॅनलमध्ये जाऊन बघा. कुरडईचा तार तुम्हाला तोडून दाखवते. एकदम खुसखुशीत, कुरकुरीत कुरडई तयार झालेली आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.